मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना जे आहे ते आंदोलनासाठी आक्रमक झालेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा जालना असेल, तेथील संपूर्ण जे आहे ते इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने जे आहे प्रत्येक चौकामध्ये नाकाबंदी देखील करण्यात आलेली आहे। मी सध्याला बीड धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती आहे, महालक्ष्मी चौकामध्ये आहे आणि एकंदरीत या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीने जे आहे ते वरिष्ठ अधिकारी असतील किंवा पोलीस बंदोबस्त असेल, विविध विभागाच्या ज्या तुकड्या आहेत त्या देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीत संपूर्ण पोलीस फौज फाटा जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचा कोणी कायदा हातात घेऊ नये, शांतता राहावी यासाठी संपूर्णपणे जे आहे ते पोलीस जे आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीने विविध तुकड्या ज्या आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीत संपूर्ण पोलीस फौज फाटा असेल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मी सध्याला बीडच्या महालक्ष्मी चौकामध्ये उभा आहे। एकंदरीत संपूर्ण जे सध्याला धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती पोलीस जे आहे ते कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि बीडमध्ये याच्या अगोदर जाळपोळ झाली, हिंसाचार घडला होता, दगडफेक झाली, असा कुठलाही प्रकार घडू नये म्हणून पोलीस जे आहे ते सतर्क आहेत आणि मनोज जरांगे पाटलांना आक्रमक होत काल थेट सागर बंगल्यावरती जाऊनच मी आंदोलन करणार आहे, उपोषण करणार आहे असं ज्यावेळेस झालं त्यावेळेस पोलीस देखील अलर्ट झालेत आणि बीडमधील पोलीस यंत्रणा संपूर्ण जे आहे ते अलर्ट मोडवरती आहे। बीड जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, या जिल्ह्यातील संपूर्णपणे जी इंटरनेट सेवा आहे ती पूर्ण बंद करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची चौकशी देखील करण्यात येत आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस जे आहेत ते आता अलर्ट मोड वरती आलेले आहेत। मुंबई तक टीम योगेश काशी, बीड।